एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे चौंडीतील कार्यक्रमाला प्राजक्त तनपुरे आणि अक्षय कर्डिले हे एकत्र दिसले। पवारांच्या राष्ट्रवादीतून प्राजक्त तनपुरेंचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालाय। अक्षय कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे एकेकाळी कट्टर विरोधक होते। विधानसभे मतदारसंघातील दोन कट्टर विरोधक आज खरं तर एकत्र पाहायला मिळत आहेत। दोघांनी आता प्राजक्त तनपुरेंनी देखील भाजप प्रवेश केल्यानंतर आता आमदार अक्षय कर्डिले हे दोघंही चौंडी येथे एका कार्यक्रमानिमित्त आता एकत्र आलेले आहेत। त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। काल तुम्ही भाजप प्रवेश केला आणि आज दोघंही एकेकाळचे विरोधक एकत्र आलात। निश्चितपणे कालच माझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला। आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही चोंडीमध्ये आलेलो आहोत। खरं तर आता विधान परिषदेची उमेदवारी जी आहे ती तुम्हाला निश्चित मानली जाते आहेत, मात्र कुठेतरी बंडाची शक्यता आहे, कसं बघता? आणि यावर मी काय भाष्य करू इच्छित नाही। तुम्ही दोघे एकत्र आल्यानंतर भविष्यात मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये काय कितपत फायदा होईल? निश्चितपणे शेवटी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या देखील मोठा विस्तीर्ण आहे। सत्तेच्या माध्यमातून लोकांच्या अडीअडचणी दूर करण्याची संधी मिळाली तर आमच्या दोघांच्या हातून मला असं वाटतंय की चांगली विकास कामं मतदारसंघामध्ये मार्गी लागू शकतील। कितपत फायदा होईल कारण तुम्ही दोघे एकत्र आले? 100% तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये फायदा झालेला पाहायला मिळेल। जशी त्यांनी तुम्हाला मदत केली आता त्यांना देखील तुम्ही मदत करणार? आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत त्यामुळे मला प्रश्नच राहिला नाही विचारायचं तुम्ही मदत करणार का नाही। कॅमेरामॅन अभिजित पिसाचा कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, चौंडी, अहिल्यानगर।